नमस्कार, मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगली आमदार तालुका शिलो जिल्हा परभणी. आजपासूनचा परत शेतकऱ्यासाठी अंदाज देतोय. सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, शेतकऱ्यांनो, आता म्हणजे आज 15 जून पासून तर जवळपास 23 जून पर्यंत राज्यामध्ये भाग बदलत पाऊस पडणार. आज या तालुक्यात पडणार, उद्या दुसऱ्या तालुक्यात, परत त्या तालुक्यात, म्हणजे एक दिवस आड पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लागला. राज्यात सांगायचं झालं तर हा पाऊस मध्ये जवळपास पूर्व विदर्भ, पश्चिमी विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण पट्टी, खानदेश, मराठवाडा सगळीकडेच काय होणार आहे, भाग बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा. एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये काय झालं, पाऊस सुरू आहे, पण सर्वदूरचा पाऊस नाही. पण सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, हा पाऊस सर्वदूर पडणारा नाही, भाग बदलत पडणार आहे. आज या तालुक्यावर पडेल, आज या गावावर पडेल, तर उद्या दुसऱ्या गावावर पडेल म्हणून हे अंदाज लक्षात द्यायचा. आणि सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, मग नेमका पाऊस कधी येणार तर तुम्हाला एक सांगू इच्छितो, राज्यामध्ये म्हणजे सांगायचं झालं तर 25 जून पासून म्हणजे 25 ते 30 जूनच्या दरम्यान राज्यात सर्वदूर मोठा मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात. पण त्याआधी तुम्हाला एक सांगू इच्छितो, राज्यामध्ये 15 जून पासून ते जवळपास 23-24 जून पर्यंत भाग बदलतच पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात. सांगायचं झालं तर म्हणजे नंदुरबार जिल्ह्यात देखील पाऊस म्हणजे भाग बदलत पडणार आहे, जळगाव जिल्ह्यात भाग बदलत पडणार आहे, नाशिक जिल्ह्यात भाग बदलत पडणार आहे, बुलढाणा जिल्ह्यात भाग बदलत पडणार आहे, अकोल्याकडे तसंच पडणार आहे, अमरावतीकडे तसंच पडणार आहे, वाशिमकडे पडणार आहे, हिंगोलीकडे, नांदेडकडे, त्याच्यानंतर यवतमाळकडे देखील भाग बदलत पडणार आहे. आणि त्याच्यानंतर सांगायचं झालं तर हिंगोली, परभणी, बीड, संभाजीनगर ह्या भागात देखील भाग बदलत पडणार आहे. त्याच्यानंतर सातारा, सांगली, सोलापूर, पंढरपूर या भागात देखील भाग बदलत पडणार आहे. नगरकडे देखील भाग पडणार आहे. म्हणजे सांगायचं झालं तर पुणे नगरपर्यंत सगळीकडेच भाग बदलत पाऊस पडणार आहे. पण असा सर्वदूरचा एखादा पाऊस. पण सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये म्हणजे आता हे 15 जून पासून ते 22 जूनच्या दरम्यान राज्यामध्ये म्हणजे बीड जिल्हा मध्ये चांगला पाऊस, जास्त पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर